नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत काळ ओळखा। बच्चों, आज हम सीखेंगे काल। तर आता पाहूया आपण काळ कशाला म्हणतात। प्रत्येक वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो। त्याचप्रमाणे ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, घडली अथवा घडेल याचाही बोध होतो। त्या बोध होण्यास त्या वाक्यातील काळ असे म्हणतात। यानी कि बच्चों, हर वाक्य में क्रियापद आता है। बिना क्रियापद के यानी बिना क्रिया के वाक्य पूर्ण नहीं हो सकता। और उस क्रियापद से हमें ये मालूम होता है कि उस वाक्य में कौन सी क्रिया चालू है, वो क्रिया कब हो रही है, हो चुकी है या होने वाली है। हमें इस बात का पता चलता है, उसे हम वाक्य का काल कहते हैं। काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत। वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। बच्चों, काल के 3 प्रकार हैं, वर्तमान काल, भूतकाल और भविष्यकाल। आता आपण पाहूया वर्तमान काळ कसा ओळखायचा। मी काही वाक्य इथे वाचते। 1. बंडू भेटकार्ड बनवतो। बरेच कष्ट करावे लागतात। या वस्तू मी सांभाळून ठेवतो। या वाक्यांमध्ये पहा बरं मुलांनो, पहिल्या वाक्यात बंडू भेटकार्ड बनवतो, इथे बनवतो हे क्रियापद आहे। बरेच कष्ट करावे लागतात, इथे लागतात हे क्रियापद आहे। या वस्तू मी सांभाळून ठेवतो, इथे ठेवतो हे क्रियापद आहे। या वाक्यातील बनवतो, लागतात, ठेवतो या क्रियापदांवरून आपल्याला कळतंय की क्रिया आत्ता घडत आहे आणि म्हणूनच हा वाक्यातील काळ वर्तमान काळ आहे। मुलांनो, ज्यावेळी क्रिया घडत आहे ती क्रिया चालू आहे, पूर्ण झालेली नाही किंवा पुढे घडणारही नाहीये, ती चालू आहे, तेव्हा आपण त्याला वर्तमान काळ असे ओळखतो। बच्चों, वाक्य में क्रियापद से जब हमें मालूम पड़ता है कि वो क्रिया शुरू है, वह क्रिया चालू है, खत्म नहीं हुई है, उसके ऊपर से हम ये समझ सकते हैं कि वो क्रिया कौन सा काल हमें दिखाती है, वर्तमान काल। जैसे कि बंडू भेटकार्ड बनवतो, इसमें बनवतो यह क्रिया है। बरेच कष्ट करावे लागतात, इस वाक्य में लागतात यह क्रिया है। तो या वस्तू मी सांभाळून ठेवतो, इस वाक्य में ठेवतो यह क्रिया है। बनवतो, लागतात, ठेवतो, इन क्रिया के शब्दों से हमें यह मालूम पड़ता है कि यह वाक्य वर्तमान काल के वाक्य है। आता मुलांनो, आपण पाहूया भूतकाळ। इथेही सुरुवातीला मी तुम्हाला काही वाक्य वाचून दाखवते। 1. बंडूने भेटकार्ड बनवले। बरेच कष्ट करावे लागले। या वस्तू मी सांभाळून ठेवल्या। मुलांनो, या वाक्यात पहा बरं, पहिले वाक्य आहे बंडूने भेटकार्डे बनवले। या वाक्यात बनवले हे क्रियापद आहे। दुसरं वाक्य बरेच कष्ट करावे लागले, या वाक्यात लागले हे क्रियापद आहे।
आणि तिसऱ्या वाक्यात या वस्तू मी सांभाळून ठेवल्या. या वाक्यात ठेवल्या हे क्रियापद आहे. अशा प्रकारे मुलांनो, या तिन्ही वाक्यातील जे अधोरेखित क्रियापद आहे या क्रियापदावरून आपल्याला कळतंय की ही क्रिया पूर्वी घडली आहे आणि म्हणून या वाक्यातील काळ हा भूतकाळ आहे. भूत म्हणजे जमा झालेला, होऊन गेलेला. बच्चों, इसमें भी हम 3 वाक्य देखेंगे. बंडू ने भेट कार्ड बनवले, बरेच कष्ट करावे लागले, या वस्तू मी सांभाळून ठेवल्या. इन तीनों वाक्य में बनवले, लागले, ठेवल्या यह क्रिया होती है और इन क्रिया के शब्दों से हमें यह मालूम पड़ता है कि ये क्रिया पहले हो चुकी है. इसलिए इस वाक्य का जो काल है वह भूतकाल है. आता आपण पाहूया भविष्यकाळ. इथेही मी तुम्हाला 3 वाक्य वाचून दाखवते. 1. बंडू भेट कार्ड बनवेल. 2. बरेच कष्ट सोसावे लागतील. 3. या वस्तू मी सांभाळून ठेवीन. मुलांनो, या तिन्ही वाक्यात बनवेल, लागतील आणि ठेवीन या क्रियापदावरून आपल्याला असे कळते की ही क्रिया पुढे घडणार आहे. ती घडून गेलेली किंवा घडत आहे असे नाही आहे, तर क्रिया होण्याला वेळ लागणार आहे. ती क्रिया भविष्यात पुढे घडणार आहे आणि म्हणूनच या वाक्यातील काळ हा भविष्यकाळ आहे. बच्चों, भविष्यकाल में भी हम 3 वाक्य देखते हैं. 1. बंडू भेट कार्ड बनवेल. 2. बरेच कष्ट सोसावे लागतील. 3. या वस्तू मी सांभाळून ठेवीन. इन तीनों वाक्य में बनवेल, लागतील, ठेवीन यह क्रिया हमें यह बताती है कि ये क्रियाएं आगे भविष्य में होने वाली है और इसलिए इस वाक्य का जो काल है वो भविष्य काल है. इस प्रकार बच्चों, वाक्य की क्रिया से हम काल पहचान सकते हैं और काल के 3 प्रकार होते हैं: वर्तमान काल, भूतकाल, भविष्यकाल. मुलांनो, वाक्याच्या क्रियापदावरून आपण त्याचा काळ ओळखू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला वाक्यातील क्रियापद ओळखता येणे गरजेचे आहे. त्या क्रियापदावरून मग तुम्ही ती क्रिया घडत आहे की घडून गेली आहे की पुढे घडणार आहे हे ओळखून त्या वाक्यातील काळ ओळखू शकता. अशा प्रकारे काळाचे 3 प्रकार येतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. धन्यवाद.